नमस्कार, मी ओटी सर. आज झालेल्या CTET परीक्षेमध्ये जो आपला मराठीचा पेपर होता, पेपर 1साठी, त्याच्यामध्ये भाषा एक मराठी त्यांच्या लँग्वेज घेतली होती किंवा भाषा घेतली होती. त्यांना बघा की एक उतारा आला होता, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 91 ते 120 प्रश्नांची उत्तर द्यायची होती. लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेले तेव्हा झाड अगदी बेचैन असल्यासारखी वाटली. हा जो पॅराग्राफ ची सुरुवात होती, तुम्ही बघा. आता कारण की आम्ही सर्व पॅराग्राफ वाचणार नाही, की आपण काय करणार आहोत, आपण तीर मारून आलेलो आहोत. आपल्याला फक्त आणि फक्त काय पाहिजेत, उत्तरे पाहिजे आहेत. त्यांची काय उत्तरे पाहिजेत, ओटी सर तुम्हाला पटापटा सांगतील. आता याच्यामध्ये बघा, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे. आता दिवसागणिक जो आहे, तर हा काय आहे, तर न्यूनत्व बोधक अव्यय आहे. कर्म सुद्धा थोडाफार होऊ शकतो, पण न्यूनत्व बोधक अव्यय हा त्याच्या परफेक्ट उत्तर येईल. त्यानंतर सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे. आता निर्मळ काय आहे, तर निर्मळ हा विशेषण आहे. याच्यामध्ये काही आपल्याला काय म्हणतो, कन्फ्युजन नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न तुम्ही काय केले, कोणता उत्तर लिहिले बघूया आपण, की झाड नको असेल तर आदिवासी काय करतात. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की झाड नसे असतं तर आदिवासी काय करतात, तर झाडांना दूषण देतात, असं इथं लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय, तर इथं लिहिले आहे त्याची आई. त्याच्या बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य आहे. त्यानंतर लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढील पैकी काय करीत नाही असं म्हटलेलं आहे भाऊ. तर ह्याच्यामध्ये काय करीत नाही, तर झाडांना रागवते हे करीत नाही. बघा, काय करीत नाही, तर झाडांना रागवते असं करत नाही. पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी ओळखा. आता विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी ओळखा म्हणते. आता विरुद्ध, तर सुंदर, निर्मळ, सत्य असत्य, विरुद्ध सत्य असत्य, म्हणून ऑप्शन नंबर 2 होईल. त्यानंतर निरागस या शब्दाच्या समानार्थी नसलेला निरागसच्या समानार्थी नसलेला आकस हा शब्द होईल. ऑप्शन नंबर 1 त्याच्या काय होईल, उत्तर येईल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, की लेखिकेच्या मध्ये बाळ जन्माला आल्यानंतर कसं दिसतं, असं इथं ते आहे. तर इथं कोवळ्या पोपटी पाण्यासारखं दिसतं, असं याचं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. म्हणजे खेचतो याचं व्याकरण येईल, तर हा सकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्नाकडे देण्यासाठी 100 ते 105 एक छानशी लहान कविता होती. रात्र अशी सुनसान उदासी घेऊन या पावसाला, ही कविता होती. ज्यांच्या आज पेपर आहे त्यांनी काय करायचं, स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर प्रश्नाची उत्तरे करायची. आणि ज्यांनी दिला आहे त्यांना तर काहीच नाही बापा, फक्त तुम्ही काय करा, आपले उत्तर टॅली करा. तर प्रस्तुत कवितेतून कवितेने पुढीलपैकी काय व्यक्त केले, तर विरह भावना व्यक्त केली. विरह भावना, विरह भावना, ही रंजावाली, ठीक आहे. त्यानंतर आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही, तर काय घेऊन आलेला नाही, तर विरह भाव आहे, तर म्हणजे आनंदाचे गाणे घेऊन आलेला नाही. विरह भाव आहे ना बाबा, ठीक आहे. त्यानंतर घेऊन या पाऊस आला, यातील पाऊस काय आहे, तुम्ही काय लिहिलं जी भाऊ, अजी गुरुजी मी करता येईल जी, चुकला ना रे बेटू. तर काय आहे, तर हा समूहवाचक नाम होईल. पाऊस समूहवाचक नाम होईल. त्यानंतर तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाची व्याकरण ओळखा. म्हणजे घरावर आणि कौलारावर. आता वर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये याच्या व्याकरण ओळखायचे आहे. काय करायचं, तर हा काय शब्दयोगी अव्यय होईल. त्यानंतर कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे, तर उदासीनता आहे बाबा, उदासीनतेचे प्रतीक आहे. त्यानंतर आनंदाचा उद्गत होत नाही भाऊ, ठीक आहे. त्यानंतर मौन तुझे, ऑप्शन नंबर 4, मौन तुझे ओथंबून भरले, यातील ओथंबून म्हणजे काय. आता ओथंबून म्हणजे काठोकाठ भरले, ऑप्शन नंबर 4, म्हणजे ते समानार्थी होतं जी, ठीक आहे. त्यानंतर उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे, आता याच्यामध्ये उत्पादक संग्रह म्हणजे लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, हा त्याचा उत्तर होईल. त्यानंतर आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही असं म्हटलंय, तर स्वतंत्र अक्षरावर भर देणे हे गृहीत धरले जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 होईल. त्यानंतर आपण बघूया, की शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते, हे रिकामी जागा उदाहरण आहे. आता हे कशाचे उदाहरण आहे, सांगा बरं तुम्ही काय लिहून आले.
अजी गुरुजी मी 3 नंबर लिहून आलो जी अधिसंकेत विज्ञान. नाही रे भावा, 3 नंबर नाही, 4 नंबर आहे. हा काय आहे? अधिज्ञानात्मकता आहे. हां, ठीक आहे, त्याला आपण मेटाकॉग्निशन म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण बघूया की पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्ये नाही. कोणते वैशिष्ट्य नाही. याच्यात तुम्ही उत्तर काय लिहिलं? गुरुजी मी 2 नंबर लिहिलं जी, 1 नंबर लिहिला भाऊ, तो 2 नंबर लिहिला म्हणून 1 नंबर झाला. तर थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे हा याचा बरोबर उत्तर येईल. म्हणजे 2 नंबर 1 नंबर झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न काय आलेला होता की मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनांबद्दल बोलू शकतात. तर याला आपण काय म्हणतो? स्थानांतरण म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढला जो प्रश्न आलेला होता त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया की पुढीलपैकी कोणते विधान ज्याच्यामध्ये लॅट दिलेलं आहे भाषा आत्मसात नंतरचे विश्लेषण नाही म्हटलेलं भाऊ. तर मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात हा याचं विश्लेषण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे की भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकत्र असतात. हा अचूक आहे. त्याच्यानंतर सर्व चूक आहे. त्यानंतर पुढला आपण बघूया काय तुम्ही लिहिलं आहे तर काय पराक्रम करून आले. हां, बघा ताई, तुम्ही पण बघा. तर पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचून सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही. आता करीत नाही वाला तुम्ही काय लिहिलं सांगा? करीत नाही. तुम्ही काय लिहिलंय की काय करीत नाही? तर याच्यामध्ये बघा की स्वतंत्र शब्द पाठ करणे, अवघड करणे हा शब्दांच्या तुलनेत अवघड असते शब्दांच्या तुलनेत. हा फक्त एकच नकारात्मक वाक्य, बाकी सर्व काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. हा सकारात्मक आहेत. म्हणून 3 नंबर होणार नाही तोच आपला उत्तर होईल म्हणजे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? तुम्ही काय लिहून आले जी? गुरुजी मी 4 नंबर लिहून आले जी. 4 नंबरच त्याच्या बरोबर उत्तर आहे की सर्व मुलांनी त्यांची शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घराची भाषा याने करावी. हा बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय करून आले बघूया की पुढीलपैकी कोणती बाब क्रासेनचे सिद्धांत आणि वॅगोत्स्कीच्या झेडपीडीच्या समान आहे? आता याच्यामध्ये आपण अगोदर सुद्धा याची काय म्हणतो आपण तयारी केली होती की आदान सिद्धांत किंवा त्याला आपण इनपुट हायपोथिसिस असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे बापू की कमिन्सचे जे काही आंतर अवलंबीयत्वाच्या सिद्धांतानुसार जो काही प्रश्न दिलेला आहे, पुढील कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात? तर याच्यामध्ये प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हाच त्याच्या काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आपण काय केलं आहे तर ती संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधा म्हणते. आता याच्यामध्ये बोला पहिला चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे असं होते का? जी नाही जी. चाळणे म्हणजे आपण काय करतो? वरवर पलटवतो. हाच बरोबर नाही वाटत. त्यानंतर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन असं नाही होत. म्हणून एकच पहिलाच काय आहे? चुकीचे विधान आहे. त्यानंतर जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांमध्ये विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात असं इथं म्हटलेलं आहे. तर याला स्वयंशोध हा त्याच्या काही होईल? बरोबर उत्तर येईल. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न इथं दिलेले होते. काय आहेत आपण ते बघूया की भाषिक समुदायात यशचे उत्तरण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातून माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे असं इथे लिहिलेलं आहे. तर हे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तनाचे काय आहे? उदाहरण आहे. त्यानंतर वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजन युक्त आवाज काढते. ती मुलगी कोणत्या प्रकारे संभाषण करते? स्वर आणि व्यंजन दोन्ही करते. आधी ती बडबड करते भाऊ. म्हणून 1 नंबरचं उत्तर काय येईल? बरोबर येईल. तुम्हाला जर वाटत असेल की ओटी सर आमच्यासाठी ओव्हरटाईम करतात तर तुम्ही काय करा? सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून दुसऱ्या सुद्धा विषयाची तुम्हाला आन्सर की येईल उपलब्ध होईल. नमस्कार.